ओके, आज आहे आपलं सोल्युशन लेक्चर नंबर 4. बरोबर, कालचं लेक्चर अपलोड नाही झालेलं, आज होऊन जाईल. ठीक आहे, रिव्हिजन मध्ये पहा कालपर्यंत आपण काय काय शिकलोय. बोला काय शिकलोय कालपर्यंत. वेपर प्रेशर म्हणजे काय आपण शिकलो. त्याच्या आधी आपण मोल कन्सेप्ट पाहिलेली आहे, बरोबर का. त्यानंतर आपण काय पाहिली, मोलॅरिटी पाहिली आपण मागच्या लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, मोलॅलिटी पाहिली आपण. त्यानंतर काय पाहिली आपण, नॉर्मॅलिटी पाहिली आपण. त्यानंतर काय पाहिलं आपण, ग्रॅम इक्विव्हॅलंट म्हणजे काय, कसं काढायचं, बरोबर का. इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर कालच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, वेपर प्रेशर म्हणजे काय असतं. काय असतं रे वेपर प्रेशर. पाण्याच्या सरफेस वरती नाही, लिक्विड वोलाटाईल लिक्विड मध्ये वेपरने लिक्विडच्या सरफेस वरती एक्झर्ट केलेलं प्रेशर काय म्हणायचं त्याला, कधी ऍट इक्विलिब्रियम, कधी ऍट इक्विलिब्रियम. त्यानंतर काय पाहिलं आपण, राऊल्स लॉ, बरोबर का. अहो पाहिलं का राऊल्स लॉ. काय होता बरं राऊल्स लॉ, हा होता आपला राऊल्स लॉ. नाही ओके, राऊल्स लॉने काय सांगितलं इथं, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस मल्टिप्लाइड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर गॅस, बरोबर का. वेपर प्रेशर ऑफ प्युअर गॅस किंवा प्युअर सबस्टन्स. काय डाऊट, अहो काय डाऊट नक्की का. P इज इक्वल टू पी ए प्लस पीबी, याच्यावर आपण एक फायनली इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि फायनल आपलं इक्वेशन काय आलं होतं. सॉल्व्ह करू का परत सगळं. पी ए पीबी ची व्हॅल्यू ह्या कशा आल्यात कळले नक्की. व्हॅल्यू पुट केला, P इज इक्वल टू एक्स ए इंटू पी ए नॉट प्लस एक्स बी पीबी नॉट, बरोबर का. एक्स ए ची व्हॅल्यू काय टाकली आपण, 1 मायनस एक्स बी इन ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या बाहेर पी ए नॉट, बोला प्लस एक्स बी पीबी नॉट, बरोबर का. मल्टिप्लाइड केलं, बोला काय आलं, P इज इक्वल टू पी ए नॉट मायनस पी ए नॉट इंटू एक्स बी प्लस एक्स बी पीबी नॉट, बरोबर का. बरोबर का. एक्स बी कॉमन, P इज इक्वल टू पी ए नॉट प्लस इन ब्रॅकेट मायनस पी ए नॉट प्लस पीबी नॉट इंटू एक्स बी. याला उलट लिहिलं, काय लिहिलं, काय केलं फक्त आपण त्याला, P इज इक्वल टू पी ए नॉट प्लस इन ब्रॅकेट पीबी नॉट मायनस पी ए नॉट इंटू एक्स बी इंटू एक्स बी. काय डाऊट, समजले. हा काय आला तुमचा टोटल प्रेशरचा फॉर्म्युला. हा काय आला तुमचा टोटल प्रेशरचा फॉर्म्युला. याच्यात काही डाऊट इथपर्यंत आलेला आहे का नक्की. हे आपण काल शिकलेलो आहे. त्यानंतर आपण राऊल्स लॉचा ग्राफ पाहिला, हा कसा आला तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. जे सोल्युशन राऊल्स लॉ ओबे करतात त्यांना म्हणतो आपण आयडियल सोल्युशन. जे सोल्युशन्स राऊल्स लॉला ओबे करत नाही किंवा त्याला डेव्हिएशन दाखवतात त्यांना म्हणतो आपण नॉन आयडियल सोल्युशन. हा कशाचा ग्राफ आहे, दोन तुमचे वोलाटाईल लिक्विड साठी दिलेला आहे. एक लिक्विड तुमचं ए आहे, दुसरं लिक्विड तुमचं बी आहे, बरोबर. दोघांसाठी हा ग्राफ कसा कंबाईन झालेला आहे ते सुद्धा कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. आयडियल सोल्युशनचे काही पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी. हे काय करतात, ओबेज द राऊल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ सोल्युशन. चेंज इन हीट किती असते तुमची, 0. चेंज इन व्हॉल्यूम किती असतं तुमचं, 0, बरोबर. थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड काय असतं, सेम असतं, त्यांच्यामधला डिफरन्स हा 0 असतो, बरोबर का. इंटरॅक्शन्स कसे असतात, कम्पेरेबल असतात, बरोबर का. आणि एक्झाम्पल काय, बेन्झिन आणि टोल्युइन आर नियरली द आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन, जे पॉइंट तिकडे लिहिले त्याच्या ऑपोजिट, बोला डज नॉट ओबे द राऊल्स लॉ. इकडे काय करत होते, ओबेज राऊल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज पूर्णपणे. इथे मात्र ते ओबे करत नाही. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कॅन बी हायर और लोअर दॅन दॅट ऑफ दी प्युअर कंपोनंट. ओके, तिकडे काय होतं, मोल फ्रॅक्शन आणि प्युअर कंपोनंट यांचा प्रोडक्ट केला की आपल्याला पार्शियल वेपर प्रेशर यायचं, बरोबर. हे होतं ना आपलं पी ए इज इक्वल टू काय होतं आपलं, एक्स ए इंटू पी ए नॉट. म्हणजे मोल फ्रॅक्शन आणि प्युअर वेपर प्रेशर यांचं मल्टिप्लिकेशन केलं की काय यायचं आपल्याला, पार्शियल प्रेशर.
इथं यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आलेली व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की इथे जर समजा 20 आली तर ही किती असणार 20. कधी आयडियल सोल्युशन असेल तर. नॉन आयडियल जर असेल तर ही 20 आली तर नॉट नेसेसरी ही 20 येईल, ही एकतर 19 येईल म्हणजे 18 पण येऊ शकते. सपोज केलं आपण 19 पण येऊ शकते किंवा 22 पण येऊ शकते, म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू येत नाही. ओके, म्हणजे ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतील किंवा म्हणजे व्हॅल्यू हायर पण येऊ शकते किंवा लोअर सुद्धा येऊ शकते. नॉट नेसेसरी की ती दोन्ही पण व्हॅल्यू ह्या इक्वलच येतील. कळतंय? आता समजा व्हॅल्यू हायर आली त्याला म्हणणार आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन. जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर काय म्हणणार त्याला आपण कमी आली तर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवतो आपल्याकडे इथेनॉल आणि ऍसिटोन, आणि निगेटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवतो क्लोरोफॉर्म आणि ऍसिटोन. ठीक आहे, क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला CHCl3. लक्षात ठेवा, लिहून घ्या, बुकच्या मार्जिनच्या वरती लिहून घ्या, ही लागणार आहे व्हॅल्यू. CHCl3 फॉर्म्युला विचारणार पडतो. इथेनॉल CH3CH2OH. ठीक आहे, ऍसिटोन राहिलं का, ऍसिटोन पण घ्या. चला खाली लिहितो पहा, CH3C डबल बॉन्ड CH3, हा झाला तुमचा ऍसिटोन. झालंय. झालंय का नक्की? घ्यायचंय पुढं. नेक्स्ट हे झालं डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन किंवा निगेटिव्ह डेव्हिएशन. पहा आयडियली काय दाखवलं पाहिजे, ग्राफ तुमचा असा आला पाहिजे आणि हा वाला डॉटेड, बरोबर. पण तुम्ही जर पाहिलं तर ह्याला काय आलंय त्या ठिकाणी डेव्हिएशन आले. ओके, पहा ही रेंज यायला पाहिजे नव्हती पण ती काय झाली व्हॅल्यू थोडीशी हायर आली. ओके, पार्शियल प्रेशर काय झाले जास्त दिसतंय सोल्युशन मध्ये. ओके, थेरोटिकली व्हॅल्यू ही येलो वाली यायला लागत होती पण एक्सपेरिमेंटली काय आली त्याच्यापेक्षा जास्त आली. दॅट इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन, जेवढी यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणून काय झालं ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन. इकडे पहा, इकडे पहा, व्हॅल्यू किती यायला पाहिजे होती आयडियली एवढी, बरोबर का. मल्टिप्लाय करून ते तुमचं कोणतं XA इंटू PA नॉट XB इंटू PB नॉट, ही त्याचा ग्राफ आहे येल्लो वाला. आणि हा जो आलेला आहे हा तुमचा PA चा आलेला आहे. कशाचा आलेला आहे हा? ओके, पहा यायला ही पाहिजे नव्हती पण आलेली ही आहे, ही आली PA आणि ही काय आली तुमची PB. दोन्ही पण व्हॅल्यू कमी आल्या म्हणून टोटल प्रेशर पण काय झालं तुमचं कमी झालं. कळाले? कमी म्हणून निगेटिव्ह डेव्हिएशन, इथे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवलं. कळतंय का नक्की का? काय डाऊट? समजलंय का? पॉझिटिव्ह डेव्हिएशन निगेटिव्ह डेव्हिएशन कळालंय का? इथपर्यंत काही डाऊट? काही पुन्हा सांगायचं? इथे तुमचा राऊट्सला संपलाय. समजलंय नक्की? पुढे जाऊयात. पहा काय आपल्याकडे आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय आपल्याकडे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असतं पहा. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर सोल्युशनच्या अशा प्रॉपर्टीज, सोल्युशनच्या अशा प्रॉपर्टीज ज्या अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? त्यांना म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणायचं त्यांना आपण? ओके, समजा मी 10 ग्राम सोल्यूट टाकलं. काय टाकलं मी? प्रॉपर्टीची व्हॅल्यू स्पेसिफिक काहीतरी आली. फॉर एक्झाम्पल आपण प्रॉपर्टीची व्हॅल्यू आली 10. किती आली? आता मी सोल्यूटचं प्रमाण वाढवलं, मी समजा सोल्यूट 20 केलं तर ती प्रॉपर्टी बदलते. प्रॉपर्टी काय होते? बदलते. प्रॉपर्टी काय होणार? बदलणार. ठीक आहे, त्याला म्हणणार मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंट. काय केलं मी समजा, आता मी एका कंटेनरमध्ये 10 लिटर पाणी घेतलं. काय केलं मी? 10 लिटर पाणी घेतलं. आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये मी काय केलं 20 लिटर पाणी घेतलं. या 10 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आणि या 20 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. दोघांचा बॉइलिंग पॉइंट काय झाला? म्हणजे अमाऊंट वरती डिपेंड झाली का? म्हणजे बॉइलिंग पॉइंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी समजते. आता मी काय केलं, त्या 10 लिटर पाण्यामध्ये 100 किलो मीठ टाकलं. काय केलं मी? आणि इकडच्या 20 लिटर पाण्यामध्ये मी समजा
100 ग्राम मीठ टाकलं, काय केलं मी, इकडे काय केलं मी 100 किलो मीठ टाकलं, इकडे काय केलं 100 ग्राम. कोणाचा बॉइलिंग पॉइंट आधी येईल? 100 ग्राम वाल्याचा. 100 किलो मीठ आहे ना, म्हणजे आता काय करायचं, पाणी सुद्धा बॉईल करायचं आणि 100 किलो मिठाचं पण बॉइलिंग करायचं. इन शॉर्ट असं एक वरच्या वर पाहिलं आपण तर इकडे काय करायचंय, 200 लिटर पाणी, सॉरी 20 लिटर पाणी पण बॉईल करायचं आणि वरती 100 ग्रॅमच मीठ पण बॉईल करायचं. समजतं, याचा बॉइलिंग पॉइंट काय होईल, लवकर येईल, याचा येणार नाही. आता इथं बॉइलिंग पॉइंट काय झाला, चेंज झाला ना, याचा कमी याचा जास्त, दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट काय झाला त्यांचा वाढला. का बरं, कारण सोल्यूटचं प्रमाण काय झालं, वाढलं. सोल्यूटचं प्रमाण काय झालं, वाढलं. मग अशा प्रॉपर्टीज ज्या अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती डिपेंड आहे त्यांना काय म्हणायचं, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणायचं त्यांना. आणि आपल्याकडे टोटल अशा 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामध्ये पहिली आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पहिली कोणती आहे, वेपर प्रेशर नाही, लोअरिंग ऑफ. दुसरी आपल्याकडे आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. दुसरी कोणती आहे, तिसरी आपल्याकडे आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तिसरी काय आहे, आणि चौथी आहे आपल्याकडे ऑस्मोटिक प्रेशर. चौथी काय आपल्याकडे, पहा, द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ सोल्युशन. कोणत्या प्रॉपर्टीज, फक्त फिजिकल. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन दॅट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ सोल्यूट म्हणलं असं काय वाचलं, दॅट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट. कशावरती डिपेंड असतात सध्या, फक्त अँड नॉट ऑन देअर नेचर, नॉट ऑन देअर सोल्यूट. काय याच्यावरती नाही, किती सोल्यूट आहे याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, आर कॉल्ड ॲज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्यांना काय म्हणतो आपण, अशा प्रॉपर्टीज कशावरती डिपेंड आहे, नंबर ऑफ सोल्यूट वरती, आणि कशावरती डिपेंड नाही, नेचर ऑफ सोल्यूट. त्यांना काय म्हणायचं, कशावरती डिपेंड आहेत, अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती. त्यांना काय म्हणायचं, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, आणि ऑस्मोटिक प्रेशर. काय डाऊट यांच्यामध्ये, काही डाऊट, हे काय सर, काय नाही, असं चित्र लावलंय तुम्हाला, असं पाहायला भारी वाटत म्हणून. बाकी किती आहेत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याकडे, पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, आणि चौथी कोणती. याच्यातली आपल्याला आज पहिली शिकायची आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय शिकायचं आपल्याला, अहो काय शिकायचं आपल्याला, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपल्याला पाहायचं आहे. काय असतं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता पहा, तुम्हाला 2 कंटेनर दिसतात आहेत का, दिसतात आहेत. एकामध्ये काय केलं आपण, तुमचं सोल्यूट घेतलंय. काय केलं एकामध्ये आपण, फक्त सोल्यूट घेतलंय. काय केलंय, फक्त, सॉरी थांबा, सॉल्व्हंट घेतले. एकामध्ये काय घेतले, फक्त आपण, ह्याच्यामध्ये काय, फक्त सॉल्व्हंट. कसं आहे सॉल्व्हंट, आहे व्होलाटाईल. कसं आहे सॉल्व्हंट, हे व्हॉट इज व्होलाटाईल, जे काय होऊ शकतं तुमचं लिक्विड टू गॅस जाऊ शकतं, त्याला काय म्हणायचं, व्होलाटाईल. काय म्हणायचं त्याला, व्होलाटाईल, व्होलाटाईल लिक्विड. ओके, सॉल्व्हंट कसं आहे तुमचं, तर सॉल्व्हंट हे कमी प्रमाणात असतं का जास्त प्रमाणात, आणि कमी प्रमाणात असतं तर काय म्हणतो त्याला आपण, एका कंटेनर मध्ये काय घेतले आपण, फक्त व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतले. काय घेतले फक्त आपण, दुसऱ्यामध्ये काय घेतले पहा, व्होलाटाईल सॉल्व्हंट, व्होलाटाईल सॉल्व्हंट प्लस सोल्यूट घेतले. काय घेतले आपण त्याच्यामध्ये, सोल्यूट. सोल्यूट कसं आहे, नॉन व्होलाटाईल, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. याच्यात काही डाऊट, पहिल्यांदा काय केले आपण, फक्त व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतलं. काय घेतलं आपण, एका बीकर मध्ये. दुसऱ्या बीकर मध्ये काय घेतलं आपण, व्होलाटाईल सॉल्व्हंट, इकडचंच हेच आहे, प्लस अजून टाकले काय त्याच्यामध्ये, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. काय टाकलं आपण त्याच्यामध्ये, काय टाकलं आपण त्याच्यामध्ये, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. इथपर्यंत काय डाऊट. किती कंटेनर घेतलेत, एकामध्ये काय तुमच्याकडे, व्होलाटाईल सॉल्व्हंट फक्त काय तुमच्याकडे, आणि दुसऱ्यामध्ये काय तुमच्याकडे, व्होलाटाईल सॉल्व्हंट प्लस प्लस काय आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. काय डाऊट. आता ते व्होलाटाईल आहे, कसं आहे ते, म्हणजे काय होणार तसे,
लिक्विड टू दिसतंय का इथं गॅस झाले पहा 1 2 3 4 5 6 7 8 किती मॉलिक्यूल झाले? समजा मी म्हणतो याचा नाही म्हणायचं मला काहीच, थांबा जरा नाही म्हणायचं, रिटर्न रिटर्न ठीक आहे. कसं आहे हे वोलाटाईल आहे, कसं आहे हे म्हणजे हे काय होतं लिक्विड टू गॅस जाते. किती मॉलिक्यूल गेले रे? किती मॉलिक्यूल दिसतात तुम्हाला? याच्यात काही डाऊट? आता इकडे काय केलंय वोलाटाईल सॉल्व्हंट मध्ये काय टाकले तुम्ही? नॉन वोलाटाईल सोल्यूट टाकले. इमॅजिन करा इकडे फक्त पाणी आहे, काय इकडे फक्त इकडे काय पाणी आणि त्याच्यामध्ये तुम्ही माती टाकली. काय टाकली तुम्ही? काय टाकली तुम्ही? दररोज खाता याच्यात टाकली आज, ठीक आहे. काय टाकली तुम्ही समजा? अहो काय टाकली? माती टाकली समजा, ठीक. आता पहा बरोबर आहे, बरोबर. तो चुकीचं काय बोलला नाही, तो बरोबर बोललाय, ठीक आहे. पहा आता हे जे काही तुमचे सँडचे पार्टिकल आहेत, जे काय तुमचे सँडचे पार्टिकल, ते सँडचे पार्टिकल काय करणार? या वॉटर मध्ये काहीतरी स्पेस ऑक्युपाय करतील, करतील का? अहो करतील का? नक्की. आधी हीट करत होतो, वॉटर कशामध्ये कन्वर्ट होतो डायरेक्टली. आता परत तुम्ही हीटच करताय, वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? वेपर मध्येच होतंय, गॅस मध्येच होतंय. पण इथे मॉलिक्यूल किती झाले रे? किती झाले? फक्त आधीपेक्षा कमी झाले का? आधीपेक्षा कमी झाले का बरं? कारण सँडच्या पार्टिकलने काय केलं, इथे हे स्पेस ऑक्युपाय केली आणि जे वॉटरचे मॉलिक्यूल आधी वेपर मध्ये कन्वर्ट होत होते ना, त्यांना काय केलं? त्यांनी काही प्रमाणामध्ये ब्लॉक केलं. काही प्रमाणामध्ये काय केलं? म्हणजे आधी ज्या रेटने वेपरायझेशन होत होतं त्याच्यापेक्षा काय झालं आता? रेट वेपरायझेशनचा कमी झाला. काय झालं? वेपरायझेशनचा रेट, त्यालाच काय म्हणतो आपण? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कशामुळे झालं? बिकॉज ऑफ सोल्यूटचे पार्टिकल, बिकॉज ऑफ. मी समजा खूप सारी सँड टाकली तर वेपर प्रेशर काय होईल अजून? जर मी सँडचे पार्टिकल 1-2च टाकले तर वेपर प्रेशर जेवढं कमी व्हायचे तेवढं होईल का? खूप थोड्या प्रमाणामध्ये काय होणार? म्हणजे मी सोल्यूटचे पार्टिकल किती टाकतो त्याच्यावरती काय झालं? वेपर प्रेशर डिपेंड झालं. म्हणूनच त्याला आपण काय म्हणलो? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणलं त्याला आपण? समजलंय का? वेपर प्रेशर लोअरिंग लक्षात आलंय का? अहो वेपर प्रेशर लोअरिंग लक्षात आलंय का? नक्की कळाले? काय डाऊट इथपर्यंत? अहो काय डाऊट? बोला की. ठीक आहे, आता पहा वाचून दाखवतो. डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, याचं वेपर प्रेशर. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो याचं वेपर प्रेशर आहे P1, याचं वेपर प्रेशर किती आहे समजा? अँड द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अबाव दी सोल्युशन, आणि इथलं जे आहे वेपर प्रेशर याचं मी म्हणतो P2. या दोघांमधला डिफरन्स, या दोघांमधला, त्याला मी काय म्हणतो? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, डेल्टा पी. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाने दाखवतो आपण? कळतंय? डेल्टा पी इज इक्वल टू कशामधला डिफरन्स येतो? P1 मायनस, कळलंय? P1 मायनस P2 करा, काय मिळेल तुम्हाला? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सर P2 मायनस P1 का नाही केलं हो तुम्ही? प्रश्न का नाही? P2 मायनस P1 का नाही केलं? काय वाटतं तुम्हाला? याचं वेपर प्रेशर जास्त आहे ना, इथं काय होतंय? कमी होतंय. जास्त मधून कमी घालणार, मग डिफरन्स येईल ना तुम्हाला. कळतंय? कळतंय का? म्हणून P1 मायनस P2 दॅट इज P1 कोणाचं आहे? प्युअर, मायनस P2 कोणाचं आहे? सोल्युशन. सोल्युशन मधल्या सॉल्व्हंटचा यांचा डिफरन्स म्हणजेच काय तुमचा? यांच्यातला डिफरन्स म्हणजेच काय तुमचा? काय डाऊट? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कळलंय का? नक्की समजलंय? काय डाऊट? उठकी, नक्की का? अरे उठलोय का नाही ते बघ. समजलंय का विचारतोय? समजलंय? पुढे वरची डेफिनेशन ऑलरेडी मागे झालेली आहे.
एक्सप्लेनेशन पहा. एक्सप्लेनेशन काय, when a non-volatile solute is added to pure solvent, जे की आपण मागच्या डायग्राम मध्ये केलं, the surface area of a liquid from which vaporization occur decreases. surface area काय होतो, decrease. का बरं? because the part of the surface area of solvent is being occupied by solute particle and resulting in the lowering of vapor pressure. त्याच्यामुळे काय होतं तुमचं वेपर प्रेशरचं लोअरिंग. काय होतं वेपर प्रेशर तुमचं लोअरिंग होतं. काय डाऊट? समजलंय का? अहो समजलंय का? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये काही डाऊट? नक्की कळाले काय असतं? अहो कळलंय का? इक्वेशन या पहा. इफ P1 नॉट इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचे किती म्हटलं आपण? काय म्हणलं आपण त्याचं? P1 नॉट म्हणलं. काय म्हटलोय? आणि P1 कोण असे? सोल्युशनचं. P1 कोण असे तुमच्या? P1 कोण असे तुमच्या? सोल्युशनचं. P1 कोण असे तुमच्या? सोल्युशनचं आहे. बरोबर. मग डेल्टा पी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय येणार? प्युअर मायनस सोल्युशन. प्युअर मायनस सोल्युशन. याच्यात काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? खालचं कसं आलंय सांगतो. हे कळलंय का? पहा. तेच पुन्हा इकडे लिहितोय, काय वेगळं नाही. डेल्टा पी इज इक्वल टू काय तुमच्याकडे? P1 नॉट मायनस प्युअर मायनस सोल्युशन. कुठून आणलं सर? इथून आणलं. प्युअर मायनस सोल्युशन. प्युअर मायनस सोल्युशन. डेल्टा पी. कळलंय का? अहो कळलंय का? P1 नॉट मायनस P1. नक्की. आता पहा, हे कोण असे? हे कोण असे? प्युअरचा. आणि हे कोण असे? सोल्युशन मधल्या सॉल्व्हंटचं. कोण असे? सोल्युशन मधल्या. कळाले? म्हणजेच काय त्याचं पार्शियल प्रेशर आहे. काय ते तुमचं पार्शियल प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पार्शियल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन. बरोबर का? मोल फ्रॅक्शन P1 आहे म्हणून x1 इंटू प्युअर वेपर प्रेशर. मोल फ्रॅक्शन इंटू प्युअर वेपर प्रेशर. काय डाऊट? हा फॉर्म्युला कुठून आणला? हा फॉर्म्युला कुठून आणला? कुठून आणला सर? इथून आणला. आलं का? समजलंय का? नक्की का? इथपर्यंत काही डाऊट? आता x1 ला कसं लिहू शकता तुम्ही? 1 मायनस x2 इंटू P1 नॉट इक्वल टू काय तुमचा? समजलंय का? समजलंय का? ओके. याला उचललं, इथं ठेवलंय. आलं का? हा आला P1. काय आला तुमचा? मल्टिप्लाय करा. काय होईल ह्याला आतमध्ये? P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू 1 P1 नॉट मायनस x2. काय डाऊट? ओके. याला उचललं, इथे ठेवलं. समजलं का? इथपर्यंत काय डाऊट? थांबा. कशाची व्हॅल्यू आली तुमची? ही कशाची व्हॅल्यू आली तुमची? P1 ची व्हॅल्यू उचलली आणि या फॉर्म्युला मध्ये ठेवली. इथं काय होता फॉर्म्युला तुमचा? डेल्टा पी. ओके. डेल्टा पी. थांबा, मीच लिहितो, सेपरेट लिहू सगळं. बोला काय फॉर्म्युला तुमच्याकडे? डेल्टा पी इज इक्वल टू मायनस P1. P1 नॉट मायनस. काय डाऊट? याला मी म्हणतो इक्वेशन 1. P1 ची व्हॅल्यू किती येते? P1 नॉट इंटू x1. बरोबर का? पार्शियल प्रेशर इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर मल्टिप्लाय बाय मोल फ्रॅक्शन. कसं आलं हे? अकॉर्डिंग टू राउट्स लॉ. एक मिनिट थांबा. अकॉर्डिंग टू काय आले हे आपलं? राउट्स लॉ. अकॉर्डिंग टू काय आले? राउट्स लॉ. आता पहा, x1 ची व्हॅल्यू काय टाकू शकता तुम्ही? बोला. 1 मायनस x. समजलंय? याच्यात काय डाऊट? नक्की का? लांबचे दिसाना.
याच्यात काय डाऊट? नक्की मल्टिप्लाय केलं पहा. P1 इज इक्वल टू बोला P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. याच्यात काही डाऊट? नक्की का? नक्की का? हा कालच्या नोट्स मध्ये पहा x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असतो 1. मग x1 इक्वल टू काय आला 1 मायनस x2. कळलं कुठून आलं? समजलंय? मोल फ्रॅक्शन वरनं. हो शेवट कळलं का? चेहरा दाखव मग. बोला इथे ही कशाची व्हॅल्यू आली P1. याला मी म्हणतो इक्वेशन 2. काय म्हणतो आला इक्वेशन? आता पहा पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. कशामध्ये पुट करायचंय? इक्वेशन 1 काय तुमचं P1 नॉट मायनस डेल्टा P इज इक्वल टू पहा P1 नॉट मायनस P1 ची व्हॅल्यू काय आली P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू. काय डाऊट? याच्यात काही डाऊट? नक्की का? आता पहा डेल्टा पी ची व्हॅल्यू काय P1 नॉट मायनस आहे का? ती नाही ठेवायची मला, हे असंच ठेवतो. थांबा थोड्या वेळाने ठेवतो. P1 नॉट मायनस ने मल्टिप्लाय केलं मायनस प्लस मायनस P1 मायनस मायनस प्लस P1 नॉट इंटू x2. काय डाऊट? प्लस P1 नॉट मायनस P1 नॉट काय झाले? कॅन्सल. P1 डेल्टा P इज इक्वल टू काय आला P1 नॉट इंटू x. काय डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत कळलेलं आहे का? नक्की का? काय आलं तुमचं P1 नॉट इंटू x2. समजलंय का? नक्की का? अय त्याच्या तोंडावर लिहिलंय का? इकडे बघ की. काय वेगळं चाल तुमचं संभाषण चाललंय का असं नजरेने? मग इकडे लक्ष दे. त्याच्या डोळ्यात काय बघतो? त्याच्या डोळ्यात काय दिसतंय तुला? सध्या इकडे बघ, इकडे दिसेल त्याचा फायदा आहे. त्याच्या डोळ्यात बघून फायदा नाही. इकडे बघून हे शिकलास तर फायदा आहे तुझं पुढं आयुष्यात. क्षणिक सुखाच्यासाठी तू हे परमनंट गोष्ट सोडू नकोस. असं तुम्ही बोलायला लावता काहीतरी मला. याच्यात काय डाऊट? ह्या डेल्टा पी ची व्हॅल्यू काय P1 नॉट मायनस P1. टाकू का इथं P1 नॉट मायनस P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू. काय डाऊट? हा कशाचा फॉर्म्युला झाला तुमचा? हे दोन्ही सुद्धा हे झाले तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय झालंय तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय फॉर्म्युला तुमचा डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2 किंवा P1 नॉट मायनस P1 म्हणजे याचाच अर्थ काय होतो डेल्टा P. हे दोन्ही सारखंच आहे. इथून आणलं सारखं आहे का? अहो सारखं आहे का? इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. समजलंय का? आता पहा काय फॉर्म्युला आला P1 नॉट मायनस P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू. याच्यात काही डाऊट? आता हा P1 नॉट इथं मल्टिप्लाय इकडे आला तर P1 नॉट मायनस P1 डिवायडेड बाय P1 नॉट इज इक्वल टू. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? हा कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय डाऊट? आता तुम्ही असं पण करू शकता मल्टी डिवाइडिंग बोथ साइड बाय P1 नॉट. इकडे P1 नॉट येईल, इकडच्या P1 नॉटला खालचा P1 नॉट कॅन्सल होऊ शकतो. किंवा असं करा इथं मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड, इकडे आला तर डिवाइड. ह्याला काय केलं आपण फक्त इकडे नको सर, याला काय केलं फक्त आपण इकडे डिवाइडला शिफ्ट केलं. समजलंय? कळलंय का? इथे मल्टिप्लाय होता इकडे आला तर काय होतो तो डिवाइड होतो. का वेगळ्या भाषेत लिहून देऊ? वेगळ्या भाषेत लिहून देतो, काही प्रॉब्लेम नाही. असं लिहा, असं लिहायचंय, असं लिहा किंवा असं लिहूयात. पहा कसं सर? हो का असं डिवाइडिंग बोथ साइड्स
बोथ साइड्स बाय P1 नॉट. दोन्ही साइडला जर डिवाइड केलं तर काय होईल पहा. पुढे देऊ का? इकडे देतो. अरे पहा, बोथ साइडला डिवाइड केलं काय आलं तुमचं. P1 नॉट मायनस P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2 डिवायडेड बाय P1 नॉट डिवायडेड बाय P1. P1 नॉटला P1 नॉट कॅन्सल. देअरफॉर P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट इज इक्वल टू काय आलं तुमचा x2. हा कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा? बोला. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता पहा, P1 नॉट इज इक्वल टू P1 इज इक्वल टू आणि x2 इज इक्वल टू. बोला P1 नॉट काय तुमचं इथं? हा, प्युअर वेपर प्रेशर ऑफ. थांबा सर, वेगळा पेन लिहा, गडबड होईल. ओके, लगेच सगळं खोडतो. पहा, P1 नॉट इज इक्वल टू P1 इज इक्वल टू आणि x2 इज इक्वल टू. पहा, P1 नॉट म्हणजे काय? प्युअर वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. प्युअर वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. P1 नॉट. बोला P1, सॉरी P1 पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ कशाचं हे? सोल्यूटचं आहे. कशाचं हे? आणि वरचे दोन कोणाचे आहेत? सॉल्वंट. जिथं जिथं इथून पुढे तुम्हाला 1 दिसणार, P1 P2 P1 नॉट, ते सगळं कशासाठी असणार? सॉल्वंट. 1 दिसला की सॉल्वंट, 2 दिसला की कशासाठी असेल? सोल्यूट साठी. काय डाऊट? ए बी नाही वापरत इथं, आपण 1 आणि 2 वापरतो. कळलंय? समजलंय का? रिलेटिव्ह लोअरिंग कळलंय? हे दोन्ही पण फॉर्म्युले लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 1, 2 आणि 3 याच्यावरती तुम्हाला बोर्ड्सला आणि सीईटीला दोन्हीकडे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. लिहून घ्यायचं. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3. पटकन पटकन लिहून घ्या. येस, फॉर्म्युला लिहून घ्या पटकन. फक्त फॉर्म्युले लिहायचे. साईडला लिहून घ्या कुठेतरी, कारण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्याच्यावर. झालंय का? घ्या लिहून. नाही झालं तर लिहा. झालं का? लिहू पुढे नक्की. आता पहा, फॉर्म्युला काय आलता तुमचा? बोला. डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. P1 नॉट इंटू. आता x2 काय तुमचा? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ. काय डाऊट? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कसं काढतात बरं? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता पहा, याला इक्वेशन काय म्हणूया? कुठपर्यंत आलोय आपण इथे? 2 झालेत ना? इक्वेशन 3 म्हणतो याला. काय म्हणतो मी इक्वेशन? पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय तुमचं ते? फॉर्म्युला पहा, x2 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन कसं काढतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल मोल्स N1 प्लस. याच्यात काय डाऊट? कळाले नक्की का? अहो याच्यात काही डाऊट? इथपर्यंत कळालंय का? मोल फ्रॅक्शन कोणाचं काढतोय आपण इथे? सोल्यूट का सॉल्वंट? सोल्यूटचं काढतोय. कोणाचं काढतोय आपण? सोल्यूटचं. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय? आणि अहो बोला, मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला
number of moles of solute, number of moles of solute upon divided by total number of moles. याच्यात काही डाऊट? अहो याच्यात काय डाऊट नक्की का? आता पहा, हे जे सोल्युशन आहे आपलं, याचं काय केलं आपण? समजा डायल्युशन केलं. काय केलं आपण याचं? म्हणजे सॉल्व्हंटची ऍडिशन केली. कशाची ऍडिशन केली आपण याच्यामध्ये? सॉल्व्हंटची ऍडिशन. हियर ऑन डायल्युशन, N1 is greater than N2. ओके, N1 चा नंबर काय खूप जास्त होईल. N1 काय होईल? खूप. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, N1 ची व्हॅल्यू किती आहे? समजा 1 आहे. N2 ची व्हॅल्यू आली 0.00001. कळलंय का? म्हणजे खूप छोटी आहे ना. ही घेतली काय? नाही घेतली काय? बरोबर. Therefore N1 plus N2 is equal to N1. काय डाऊट? समजलंय का? व्हॅल्यू खूप छोटी आहे. अप्रॉक्सिमेट किती घेतली आपण? डायरेक्ट. आता फॉर्म्युला काय होतो? Therefore x2 is equal to, हा फॉर्म्युला पहा काय होईल तुमचा? N2 upon N1. कळलं का? N1 प्लस N2 च्या ऐवजी काय टाकलं मी डायरेक्टली? कळाले नक्की? आता पहा, Therefore x2 is equal to N2 म्हणजे काय रे? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय? गिवन मास अपॉन समजा गिवन मास माझा आहे W, N2 आहे ना, म्हणून W2 आणि मोलार मास M2 अपॉन N1 ची व्हॅल्यू बोला. W1 अपॉन. काय डाऊट? कळलंय का? कळलं का? नक्की? हे काय तुमचा नंबर ऑफ मोल्स फॉर्म्युला. कळलंय का? नंबर ऑफ मोल्स जे आहे त्याचा फॉर्म्युला आपण काय केला? इथे पुट केला. काय केला आपण त्याचा फॉर्म्युला? थांबा. बट N2 is equal to W2 upon M2. N1 is equal to W1 upon M1. कळलंय का? कुठून आले हे? बोला. नंबर ऑफ मोल्स N1 and N2 फॉर्म्युला. काय डाऊट? समजलंय का? प्रज्वल कळतंय का? नक्की का? नसेल कळलं, पहिलं लेक्चर झालंय आपलं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आहे. आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, एकदा पाहून घ्या, मग ते अजून रिवाइज होईल तुमचं. ओके, ठीक आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत कळलेलं आहे का? इथपर्यंत कळालंय? जाऊ का पुढे? ठीक आहे. आता पहा, हे दोन्ही पण व्हॅल्यू मी इथे पुट करतो. Therefore x2 is equal to, बोला. बोला. W2 अपॉन, काय डाऊट? x2 इज इक्वल टू, आता ही रिअरेंजमेंट करून घेतोय पहा, यालाच कसं लिहू शकतो मी? W2 अपॉन M2 मल्टिप्लाइड बाय, याला उलट करून लिहा. याला काय करा? उलट करून लिहा. M1 अपॉन, काय डाऊट? याच्यात काही डाऊट? फायनली फॉर्म्युला काय आला पहा तुमचा? x2 इज इक्वल टू W2 M1 अपॉन M2, काय डाऊट? पहा, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. कशामध्ये पुट करायचे आपल्याला हे? इक्वेशन 3 कुठं होतं? इथं होतं. काय होतं? डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. पहा, इक्वेशन काय तुमचं? डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2 ची व्हॅल्यू काय आली? W2 M1 अपॉन M2. टॉपिकचं नाव काय? मोलार मास काढायचं ना. कोणाचं? सोल्यूटचं. सोल्यूटचं मोलार मास कशाने दाखवतो आपण? सोल्यूटच्या सगळ्या व्हॅल्यू कशाने दाखवतात?
1 आलं तर काय असतं सगळं, 2 आलं तर काय असतं सगळं. आता सोल्यूटचं मोलार मास म्हणजे कॅपिटल एम, म्हणजे काय काढायचं तुम्हाला याच्यात M2. मला जर M2 काढायचं, इथे डिवाइड इकडे आला तर M2 इज इक्वल टू, हा इथे मल्टिप्लाय इकडे आला तर P1 नॉट इंटू W2 M1 अपॉन डेल्टा P इंटू W1. काय डाऊट? हे झालं तुमचा फॉर्म्युला टू फाइंड मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ, याच्यात काही डाऊट? कसा आलाय समजलंय का? 100% नक्की आलंय का? इथं पहा, वेर M2 इज इक्वल टू, बोला, मोलार मास ऑफ सोल्यूट. P1 नॉट इज इक्वल टू प्योर वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. W2 इज इक्वल टू काय काय पहा, W2 आहे तुमच्याकडे, M1 आहे तुमच्याकडे, डेल्टा P आहे तुमच्याकडे, W1 आहे तुमच्याकडे, डेल्टा P. सगळ्या टर्म सगळे इथे लिहितोय पहा. बोला W2 काय तुमच्याकडे, गिवन मास किंवा मास ऑफ, बोला मास ऑफ सोल्यूट. M1 काय, मोलार मास ऑफ सॉल्वंट. W1 काय आहे, मास ऑफ सॉल्वंट. आणि बोला डेल्टा पी काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा पी काय तुमच्याकडे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय डाऊट? समजलंय का? सगळं व्यवस्थित नीट डोळे भरून पाहून घ्या. कोणता पॉइंट पुन्हा सांगायचा आहे विचारून घ्या. सगळे इक्वेशन तुमचं खरं तर इथून चालू झाले. हे जे लिहिलंय ना, हेच तुम्हाला इकडे लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित सुटसुटीत. हे परत लिहित बसायचं नाही, लिहाल तुम्ही. काय डाऊट? पाहून घ्या, सगळं पहा. कुठं P1 नॉट कॅन्सल? कुठे? इथं इकडं, इथं P1 नॉट. वरती मल्टिप्लिकेशन नाही ना, वरती इथं काय सबट्रॅक्शन आहे ना. सबट्रॅक्शन करून नंतर होत असेल तर कॅन्सल होईल. वरती जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर तो कॅन्सल नाही होत. मल्टिप्लाय असेल तर कॅन्सल होणार. म्हणून P1 नॉटला P1 नॉट गेला, कारण वरती सबट्रॅक्शन. बोला अजून. मल्टिप्लिकेशन असतं तर गेला असता. इथं कसं होतं पा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होता म्हणून तो गेला. इथं काय आहे, या दोघांमध्ये समजा असं असतं पा, 3 - 2 अपॉन 3. 3 ला 3 जातो का? काय जातो आधी? 1 अपॉन 3 होतं ना हे. समजा असं असेल पण 3 इंटू 2 डिवाइडेड बाय 3. आता 3 ला 3 जाईल. कळलं का? बोला, झाले? क्लिअर आहे का? ही स्लाइड क्लिअर आहे का? बोला, झाले का? क्लिअर सगळं? काय पुन्हा सांगायचंय? विचारा बिंदास विचारा. झालंय? ती स्लाइड आहे, गेली पुढं.
झालंय नक्की? इथपर्यंत काय डाऊट? नक्की चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूयात. इथपर्यंत झालेले सर्व फॉर्म्युले व्यवस्थित काय करायचं करून यायचं. सगळे डेरिव्हेशन व्यवस्थित पाहून या. तुम्हाला बोर्ड्सला विचारायची पॉसिबिलिटी आहे. रिलेटिव्ह लोअरिंग पहा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दोन्ही पण व्यवस्थित पाहायचंय. बाकीचं आपण उद्या पाहूयात. स्कॅन करून घ्या, नोट्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, चालतं. भेटूयात आपण उद्याच्या बाहेर. थँक्यू.